हॅलो एव्हरीवन, कसे सर्व? आय होप एकदम मस्त असणार आहे. आपण जसं पॉलीन्यूक्लियर हायड्रोकार्बन स्टार्ट केलं आहे, ओके. त्यामध्ये नॅफ्थॅलिन बघितलं आहे. आता आपण नेक्स्ट बघणार आहे की अँथ्रासिन. हे कारण की तुम्हाला मोस्ट ऑफ करून क्वेश्चन विचारला जातो याच्यावरती 5 किंवा 7 मार्क्सला तरी विचारला जातो. जसं की डेरिव्हेटिव्ह, केमिकल यूजेस, त्याचे मेडिसिनल यूजेस, त्याच्या प्रॉपर्टीज, सिंथेसिस, ओके. हा एक मी क्वेश्चन तुम्हाला बँक दिलेली आहे की कशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारलं जातो ते आपण पाहिलं जाईल, ठीक आहे. तर क्वेश्चन बघा इथं युनिट नंबर 4मध्ये होता की राईट द डिटेल अबाउट द मेथड ऑफ प्रिपरेशन सिंथेसिस ऑफ द केमिकल रिॲक्शन स्ट्रक्चर अँड मेडिसिनल यूजेसमध्ये तुम्हाला कुठला विचारला जाऊ शकतो की अँथ्रासिन डेरिव्हेटिव्ह, फिनेथ्रेसिन विचारलं जातं किंवा नॅफ्थॅलिन स्पेसिफिक 10 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. आणि ट्रायफिल्म मिथेन, डायफिल्म मिथेन ऑलरेडी आपण हे बाकीचे टॉपिक कवर केलेत. आता फक्त आपला फिनेथ्रेसिन राहिलेला आहे, तो आपण नेक्स्ट टॉपिकला कंप्लीट करणार, ठीक आहे. आज बघणार आहेत कारण की हा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि हा तुम्हाला सोडायचा नाही आहे, ठीक आहे. आणि खूप इझी आहे, तर तुम्ही कंप्लीट बघणार तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल, इझिली अंडरस्टँड होणार आहे, ठीक आहे. चला तुम्ही स्टार्ट करूया. स्टार्टिंग करायच्या आधी फ्रेंड चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर हॅपी वाटला तर लाईक करायला विसरू नका, ओके. आणि कोणाला काही कन्फ्युजन असेल तर तुम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. आता बघा अँथ्रासिन. हा अँथ्रासिन काय की पॉलीन्यूक्लियर हायड्रोकार्बन तर बोललोच, ठीक आहे. हा एक सॉलिड पॉलिसायक्लिक ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन आहे, बरोबर. कारण की ॲरोमॅटिक रिंग तुम्हाला दिसतेच आहे, ओके. तो एक कॉन्सेप्ट क्लिअर झाला तुमचा की अँथ्रासिन इज द सॉलिड पॉलिसायक्लिक ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन. कशा 3 तुमच्या काय आहेत, लिनियर फ्यूज रिंग आहेत. या फ्यूज म्हणजे काय, या फ्यूज झालेत ना, जॉईंट झाल्यात, बरोबर की नाही. त्यात किती आहेत, 3 आहेत, बरोबर ना. म्हणजे तुम्ही ते सांगू शकता शब्द 3 लिनियर फ्यूज रिंग म्हणू शकता, ठीक आहे. नेक्स्ट तुम्ही सांगू शकता की इट इज द मेंबर ऑफ द फ्यूज रिंग हायड्रोकार्बन. ऑब्वियसली आताच सांगितलं मी तुम्हाला, अंडर द क्लास ऑफ पॉलीन्यूक्लियर हायड्रोकार्बन, ठीक आहे. आता याचे नंबर ऑफ रेझोनन्स स्ट्रक्चर आहेत आणि जेवढे रेझोनन्स स्ट्रक्चर तेवढाच तो कंपाऊंड कसा असतो, स्टेबल असतो, ठीक आहे. आता अँथ्रासिनचे कशा कुठले कुठले स्ट्रक्चर येऊ शकतात ते तुम्ही बघा. अँथ्रासिन अंडरगोन द डिलोकलायझेशन टू गिव्ह द 4 रेझोनन्स स्ट्रक्चर. किती रेझोनन्स स्ट्रक्चर आहे, 4 रेझोनन्स स्ट्रक्चर आहे. इन द प्रेझन्स ऑफ रेझोनन्स मेक्स इन द अँथ्रासिन इज स्टेबल. आता बघा तुमचं हे अँथ्रासिनचं स्ट्रक्चर आहे, बरोबर. आता याच्या रेझोनन्स म्हणजेच काय, तुमचं जे बॉन्डिंगचं डिलोकलायझेशन होणार आहे, म्हणजे तो शिफ्टिंग होणार आहे, ठीक आहे. तो कशा प्रकारे होतो आहे ते आपण बघणार आहे, ठीक आहे. आता बघा तुमचं स्ट्रक्चर हे कसलं आहे, अँथ्रासिनचं आहे, ओके. नेक्स्ट याच्यामध्ये काय होणार तुमच्याला, सिम्पल होईल. काय होईल, हा बॉन्ड इथं शिफ्टिंग होईल, करतंय, हा बॉन्ड इथं शिफ्टिंग होईल, हा इथं आणि हा इथं. तुम्हाला नेक्स्ट याच्यामध्ये बघा दिसतील, हा बॉन्ड इथं शिफ्टिंग केला आहे, हा बॉन्ड आपण इथं शिफ्टिंग केला आहे आणि हा बॉन्ड आपण इथं शिफ्टिंग केला आहे, ओके. ॲज बाकी जास्तच आहे, ठीक आहे. नेक्स्ट कंडिशनमध्ये काय करणार मग तुम्ही, हा बॉन्ड इथं शिफ्टिंग होईल तुमचा, बरोबर. हा इथं शिफ्टिंग होईल आणि हा काय होईल, इथं शिफ्टिंग होईल, बरोबर ना. मग नेक्स्ट का याच्यामध्ये तुम्हाला दिसतं जे बघा, इथला बॉन्ड, हा जो बॉन्ड आहे तो काय झाला आहे, इथं शिफ्टिंग केला आहे आपण आणि इथला काय इथं शिफ्टिंग केला आणि हा जो इथं होता हा बघा, हा इथं काय इथं शिफ्टिंग झाला आहे, ओके. नेक्स्ट तुम्ही रेझोनन्स स्ट्रक्चरमध्ये नेक्स्ट काय करणार मग, हा इथं शिफ्टिंग होईल, हा इथं आणि हा, म्हणजे रेझोनन्स स्ट्रक्चर जेवढं तुम्ही रेझोनन्स स्ट्रक्चर ते जास्त तेवढा मोर स्टेबल कंपाऊंड असं म्हटलं जातं, ओके. तुम्हाला फायनली म्हणजे ह्या प्रकारचे तुम्ही रेझोनन्स स्ट्रक्चर काढू शकता. म्हणजे डिलोकेशन टू द 4 रेझोनन्स स्ट्रक्चर तुम्हाला मिळतात, कशामध्ये, अँथ्रासिनमध्ये मिळतात, ठीक आहे. आता त्याचे काही केमिकल प्रॉपर्टीज आहेत, मग त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती की मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट वगैरे जे काही असणार ते सगळं येणार आहे, ठीक आहे. आता बघा त्याच्या केमिकल प्रॉपर्टीजमध्येच काय आहे ना, फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज त्या दोघी पण इम्पॉर्टंट. कारण की तुम्हाला जर क्वेश्चन विचारला गेला 10 मार्क्स तर तुम्हाला हे राईट डाऊन करावं लागेल, बरोबर ना. त्याचा केमिकल फॉर्म्युला काय आहे तुमचा आला अँथ्रासिनचा, C14H10, बरोबर. कार्बन किती तुमचे आले 14 आहे आणि हायड्रोजन किती आहे 10 आहे, ठीक आहे. त्याचा मॉलिक्युलर वेट आहे 178 ग्रॅम पर मोल, ठीक आहे. अँथ्रासिन द मोर रिएक्टिव्ह दॅन द बेंझीन बिकॉज रेझोनन्स एनर्जी ऑफ द अँथ्रासिन इज 84 किलोग्रॅम पर मोल विच इज द लेस दॅन 3 ऑफ द बेंझीन. किती आहे 36 किलोग्रॅम. म्हणजे तुम्हाला एकदम सिम्पल लक्षात ठेवायचं आहे, जर याचं वालं जर 84 येतं आहे, कशाचा सांगते मी, अँथ्रासिनचा आहे, बरोबर. त्याचं रेझोनन्स एनर्जी पण लेस कसं, कारण की तो फक्त बघा ह्या तिघी मिळून पण तो काय सांगतो की 36 किलो कॅलरी पर मोल. म्हणजे ऑब्वियसली हा काय झाला, कमी झाला, बरोबर. म्हणजे मग हा काय झाला याच्यापेक्षा मोर रिॲक्टिव्ह होईल ना अँथ्रासिन, कळतं आहे बेंझीनपेक्षा. तेच तुम्हाला इथं सांगितलं आहे, ठीक आहे. ऑल द कार्बन ऑफ द अँथ्रासिन इन sp2 हे काय दाखवत आहेत, sp2 हायब्रिडायझेशन दाखवत आहेत, बरोबर ना. सिंगल बॉन्ड तुम्हाला दिसतं इथं, बरोबर.
आता बघा रेझोनन्स तुम्ही नंबरिंग कशा प्रकारे देऊ शकता अँथ्रेसिनला. नंबरिंग इथूनच द्यायची 1 2 3 4 ही रिंग सोडायची कारण की ही फ्यूज झालेली बरोबर ना. म्हणजे आपण नेक्स्ट याला देणार ठीक आहे 1 2 3 4 5 6 7 8 आणि नंतर मग 9 आणि 10 कळतंय. ही नंबरिंग तुम्हाला लक्षात ठेवायचीच आहे, मोस्ट ऑफ इम्पॉर्टंट आहे ठीक आहे. आता बघा काही गोष्टीमध्ये कशा होतं की पोझिशन नंबर तुमची जी 1 ही 4 ठीक आहे 8 आणि 5 दिसतंय 5 आणि 8 1 4 5 8 ही काय पोझिशन तुम्ही म्हणता सिम्युलर आहेत ना. ह्या सगळ्या या पोझिशन तुम्हाला सिम्युलर दिसत आहेत ना, तर ती काय म्हणतो आपण अल्फा पोझिशन. बघा काही काही ठिकाणी दिलेली असते अल्फा बीटा आणि गॅमा. ही सपोज तुमच्याकडे दिलेली आहे कशाची दिली नॅप्थेलिनची ठीक आहे. या प्रकारे ठीक आहे. ही या पोझिशन मी तुम्हाला आधी राईट डाऊन करून दाखवते, तुम्हाला इझिली लक्षात येईल ठीक आहे. तुम्ही काय बोले 1 4 अल्फा आणि काय सांगितलं तुम्ही 5 आणि 8 तुमची काय झालं अल्फा झाली कळतंय. म्हणजे तुम्ही काय नंबरिंग वगैरे देतात बघा काही ठिकाणी तेव्हा अल्फा पोझिशन म्हटलेली असते. आता तुमची ही जी आहे सेकंड नंबरची थर्ड नंबरची ही काय दाखवते आणि ही बघा इकडच्या साईडला 6 आणि 7 नंबरची बरोबर. हा 5 आहे ना, हा 6 आणि हा 7 हे पण काय हे सिमिलर दिसत आहेत की नाही तुम्हाला. म्हणजे हे तुम्ही काय म्हणणार बीटा म्हणणार आणि राहिलेला कुठली असणार तुम्ही गॅमा. 9 आणि 10 तुमची काय दाखवणार गॅमा. अंडरस्टँड. म्हणजे नंबरिंग वगैरे देताना काही वेळेस आपण बघतो की अल्फा पोझिशन दिली बीटा पोझिशन दिली तर व्हॉटएव्हर काय आहे बुवा ते तर ते तुम्हाला इथं सांगितलं ठीक आहे. आता तुमचा जो कार्बन 1 आणि 2 आहे जो कार्बनचा बॉन्ड आहे 1 आणि 2 हा कार्बनचा बॉन्ड आहे कार्बन 1 कार्बन 2 ठीक आहे. त्याची बॉन्ड लेंथ किती दाखवली तुम्हाला मोर दॅन द कॅरेक्टर्स काय सांगितलं मोर डबल बॉन्ड कॅरेक्टर अँड हेन्स द शॉर्टर बॉन्ड लेंथ किती दाखवली 1.37 दाखवली. आणि C2 आणि C3 मधला जो गॅप आहे ठीक आहे हा बघा हा सिग्मा सिंगल बॉन्ड तो काय सांगू शकता तुम्ही मोर सिंगल बॉन्ड आहे बरोबर. सिंगल बॉन्ड दिसतोय की नाही इथं काय डबल वगैरे दिसते का नाही. हे बघा 1 आणि 2 मध्ये डबल बॉन्ड होता पण इथं काय आहे का नाही सिंगल आहे. मग याचे कॅरेक्टर हॅव द लॉंगर बॉन्ड लेंथ किती असणार 1.42 अँगस्ट्रॉम ठीक आहे. नेक्स्ट आहे तुमच्या फिजिकल प्रॉपर्टी. याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की फिजिकल प्रॉपर्टीमध्ये तो कसा प्रकार दिसतो की कलरलेस सॉलिड आहे त्याचा मेल्टिंग पॉईंट 218 डिग्री आहे बॉइलिंग पॉईंट 340 डिग्री सेल्सिअस आहे. हा इनसोल्युबल इन वॉटर आहे बट सोल्युबल इन द ऑर्गॅनिक सॉलिड. मोस्ट ऑफ करून सगळ्यांच्या प्रॉपर्टी जवळपास सेम. तुम्ही जर बघणार ना तर तुम्हाला कन्फ्युजन करू नका. जे सेम टू जे काही आहेत तुमच्याला जे काही पॉईंट आहेत ते बाकीचे सिम्युलर आहेत फक्त रिॲक्शनमध्ये चेंज होणार आहेत कळतंय. कारण की अँथ्रेसिनचं स्ट्रक्चर वेगळं आहे फिनोथ्रेसिनचं वेगळं आहे आणि तुमचं नॅप्थेलिनचं वेगळं आहे बरोबर ना. नॅप्थेलिनमध्ये 2च रिंग असतात अँथ्रेसिनमध्ये 3 असतात आणि फिनोथ्रेसिनमध्ये 3 असतात पण ती जस्ट तुमच्या शिफ्टिंगमध्ये झालेली असते ठीक आहे. आपण जेव्हा हे करू ना तेव्हा तुम्हाला इझी लक्षात येईल. पण एवढं लक्षात ठेवायचं की मोस्ट ऑफ कोणत्या प्रॉपर्टीज जे काही सेम असतात ना ते तुम्हाला काय करायचे ॲज सच तुम्ही डिस्टिंग्विशमध्ये पण राईट डाऊन करू शकता की इझिली लक्षात राहण्यासाठी सांगते मी ठीक आहे. तिघांचे लिहायच्या तिघांचे केमिकल प्रॉपर्टीज कुठल्या सेम आहे फिजिकल प्रॉपर्टीज ठीक आहे. मोनोवर तुम्हाला सेमच आठवणार ठीक आहे. थोडंफार चेंजेस झालेले असतील. आता सिंथेसिस म्हटलं म्हणजे सगळ्यात तुमचा इम्पॉर्टंट टॉपिक याच्यामध्ये जस्ट रिॲक्शन असणार आणि सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक तर हा असणारच असणार ठीक आहे. आता बघा फ्रीडल क्राफ्ट ज्या रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे तुम्ही जे फ्रीडल क्राफ्ट यूज करतात म्हणजे अल्क्युलेशन वगैरे टाईप होते बरोबर की नाही. म्हणजे तुमच्याकडे ALCS तुम्ही जर मोस्ट ऑफ करून यूज करता तुम्ही नंबर ऑफ सिंथेसिस बघितला तुम्हाला इझिली लक्षात येऊन गेलं असेल ठीक आहे. तुम्ही इथं काय करणार आहे 2 मॉलिक्यूल काय घेणार तुम्ही बेंझिल क्लोराईडची घेतल्याने ठीक आहे. हा तुमची बेंझी ही बेंझिन रिंग आहे बरोबर. इल म्हणजेच काय तुमचा एक अल्किल ग्रुप आहे आणि तुमचा एक क्लोराईड आहे कळलं का बेंझिल क्लोराईड ठीक आहे. मग तुम्ही काय घेणार 2 मॉलिक्यूल घेणार आहे बेंझिल क्लोराईडचे ठीक आहे 1 आणि हा 2 ठीक आहे. दोघांची ॲडिशन करणार कोणाच्या प्रेझेन्समध्ये ALCS प्रेझेन्समध्ये ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय होईल टॉईस HCl तुमच्याकडनं निघून जाणार आहे. म्हणजेच काय हा इथला H आणि हा Cl हा एक निघाला आणि हा H आणि हा Cl मग तुमचे किती झाले बरं का सांगा हा 1 आणि हा 2 बरोबर ना. HCl आणि HCl म्हणजे 2 HCl तुमचे निघाले. आता बघा हा जो CH2 आहे तो इथं बॉन्ड करेल आणि हा जो CH2 आहे तो इथं बॉन्ड करेल. म्हणजे बघा रिंग जस्ट जॉईंट होते व्यवस्थित लक्ष दिलं ना. हे निघाल्यानंतर बघा इथं सगळं जॉईंट होतं आहे या प्रकारे तुम्हाला भेटणार. म्हणजे 9 आणि 10 डायहायड्रो काय भेटणार तुम्हाला अँथ्रेसिन भेटणार आहे बरोबर. आता याच्यानंतर काय स्टेप राहणार आहे तुमच्याकडे हा घेऊन तुम्ही काय रिमूव्ह करणार हायड्रोजन ठीक आहे. कारण की आपल्याला काय पाहिजे अँथ्रेसिन पाहिजे ना सिम्पल. मग आपल्याला इथं बॉन्ड पण पाहिजे तर ते कशा प्रकारे येतील ठीक आहे. तुम्ही आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय करणार 9 10 डायहायड्रो अँथ्रेसिन घेतला बरोबर की नाही. म्हणजे इथंच काय होईल तुमचाला 2 हायड्रोजन तुम्ही इथं काय करणार रिमूव्ह करणार आहे. इथला हायड्रोजन घेतला इथं बॉन्ड कर इथं हायड्रोजन इथं बॉन्ड 9 10 डायहायड्रो
अँथ्रासिन घेतला, तुम्हाला फायनली काय भेटणार आहे, अँथ्रासिन भेटणार आहे. कळतं आहे? कन्फ्युजन असेल तर तुम्ही मला विचारू शकता. ओके. आणि आणखी एक स्टेप आहे त्याच्यामध्ये फ्रीडल कॅल्क्युलेशनमध्ये, तुम्ही तर ही बघितली अँथ्रासिन कशा प्रकारे 2 मॉलिक्यूल तुम्ही काय केलं, बेंझिल याचे घेतलेले ते तुम्हाला कशा प्रकारे. आणि हो, जे आपण सांगतो इथं जे घेतलं रिॲक्शनमध्ये तेच तुम्हाला काय करायचं, थेरी पार्टमध्ये राईट डाऊन करायचं आहे. ओके. म्हणजे 2 मॉलिक्यूल घेतले तुम्ही बेंझिल आणि रिॲक्ट ऑफ द 9-10 डायहायड्रो अँथ्रासिन भेटला आणि विच इज द रिॲक्शन इज काय झालं तुम्हाला, लॉसेस टू हायड्रोजन 2 फ्रॉम द अँथ्रासिन. जे तुम्ही रिॲक्शनमध्ये करताय ते तुम्हाला थेरीमध्ये राईट डाऊन करायचं आहे. कळते? सेकंड स्टेप आहे तुमच्याली की अँथ्रासिन अणू प्रकार कशा प्रकारे तुम्ही प्रिपेअर करू शकता. तर बघा, तुम्ही आधी काय घेणार, बेंझिन घेणार आहे आणि 1,1,2,2 टेट्रा ब्रोमो इथेन घेणार आहे. बरोबर. इथेन झाला तुमचा बघा 1 2 3 4 किती झाले, ब्रोमो 4 झालेत. बरोबर की नाही. म्हणजे तुम्ही काय घेतलं, म्हणजे टेट्रा ब्रोमो इथेन म्हणणार तुम्ही. अंडरस्टँड. आणि काय करणार आहे, बेंझिनसोबत त्याची काय सिंपल ALC सोबत रिॲक्शन करणार, तुमचे काय होणार, तर 4HBr काय होणार आहे, रिमूव्ह होणार आहे, तुम्हाला अँथ्रासिन भेटणार. ही एक स्टेप तुम्ही सांगू शकता. कळतंय? म्हणजे अँथ्रासिन कुठल्या कुठल्या प्रकारे येऊ शकतं आपल्याला ते बघायचं आहे. बरोबर की सिंथेसिस करतायत ना तुम्ही, तर तुम्ही काय सांगू शकतात बघा. सिंपली काय होणार इथं, जस्ट तुमच्याला किती झालेत, 4HBr तुमचे काय झाले, लॉस झालेले आहेत. किती, 4HBr. बघा इथं जे हायड्रोजन जॉईंट असतात आपल्याला, ठीक आहे, हा HBr याच्यासोबत जाईल, हा HBr याच्यासोबत जाईल, इथला जो हायड्रोजन आहे हा HBr याच्यासोबत जाईल, इथला जो हायड्रोजन आहे हा HBr याच्यासोबत जाईल. बरोबर की नाही. हा BR HBr म्हणजे तुम्ही काय सांगितलं, 4 1 2 3 4. अंडरस्टँड. आणि ते इथं काय होईल, फक्त हा इथून बॉन्ड, हा इथून बॉन्ड, हा इथून बॉन्ड आणि हा इथून बॉन्ड, म्हणजे हा CHचा कळतंय, हा इथं आणि हा इथं. म्हणजे जस्ट या प्रकारे अँथ्रासिनचं स्ट्रक्चर तुम्हाला भेटणार आहे. कळतंय फ्रेंड, ह्या प्रकारे. ओके. ह्या 2 मेथड झाल्या. आणि एक सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला जर स्पेसिफिक पण विचारू शकते की हॉटवर्थ सिंथेसिस विचारू शकतो की नॅप्थेलिनचे सांगा, अथवा किंवा तुम्ही फिनाथ्रिन सांगा, की नाहीतर तुम्ही म्हणजे कुठला पण क्वेश्चन विचारला की हॉटवर्थ सिंथेसिस तुम्ही सांगा. ठीक आहे. अँथ्रासिनचं विचारलं जाऊ शकतो, वॉट एव्हरचे काय, पण इम्पॉर्टंट आहे हा क्वेश्चन पण. ठीक आहे. तर यामध्ये बघा सिंपल तुम्ही काय घेणार की बेंझिन कशासोबत रिॲक्ट करणार, तुम्ही थॅलिक अनहायड्रेटसोबत रिॲक्ट करणार आहे. कारण की आपल्याला काय पाहिजे, 3 बेंझिनच्या रिंग पाहिजेत. बरोबर की अँथ्रासिनमध्ये तुम्ही 3 करतात ना, 3 फ्यूज रिंग असतात. तर ऑब्वियसली आपल्याला काय घ्यावं लागेल, थॅलिक अनहायड्रेट घ्यावं लागेल. नॅप्थेलिनमध्ये कसं घ्यायचं होतं आपण, 1 बेंझिन होतं आणि एक तुमचा काय होता, आयसोटोप अनहायड्रेट का CH2 ग्रुप होता ना. कारण की तुम्ही नंतर मग रिंग जॉईन करता, म्हणजे तुम्हाला 2 बेंझिन रिंग हवे असतात ना नॅप्थेलिनमध्ये. तर आपल्याला इथं काय घ्यावं लागेल, थॅलिक अनहायड्रेट घ्यावं. कारण की बघा ही बेंझिन रिंग तर ऑलरेडी आहे, ही एक आपली झाली. आणि त्याची म्हणजे आपल्याला मिळणारे जो प्रोडक्ट ती एक तयार होण्यासाठी हा घ्यावा लागणार. ठीक आहे. म्हणजे थॅलिक अनहायड्राईड घेतला तुम्ही, बेंझिन घेतला, थॅलिक अनहायड्राईड घेतलं, कोणाच्या प्रेझेंटमध्ये, फ्रीडल कप रिएक्शन AlCl3च्या प्रेझेंटमध्ये. कळतंय? सिंपली काय होणार आहे, फक्त तर तुमचा हा बॉन्ड ब्रेक होणार आहे. कळतंय? हा बॉन्ड ब्रेक होणार आहे. हां. आणि हा इथला जो हायड्रोजन आहे, तुम्ही काय होईल, हा याच्यासोबत लोन पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन या हायड्रोजनला ॲब्स्ट्रॅक्ट करेल आणि हा कार्बन ग्रुप इथं जॉईंट होईल. जसं या प्रकारे तुम्हाला दिसणार आहे. कळतंय? ही बेंझिन रिंग झाली. हा इथला जो आहे CO हा बॉन्ड इथं जॉईंट होऊन जाईल, हा OHला हायड्रोजन जॉईंट होऊन जाईल. ठीक आहे. हा आणि तुमचा हा इथला एक हायड्रोजन राहणार या प्रकारे. आणि बघा इथून बॉन्ड जर ब्रेक झाला म्हणजे काय, हा C डबल बॉन्ड O आणि हा O आणि हा हायड्रोजन या प्रकारे तुम्हाला भेटणार आहे. हा काय असणार तुमचा आर्थो बेंझोइक ॲसिड तुम्ही म्हणताय. ठीक आहे. आणि कोणाच्या प्रेझेंटमध्ये रिॲक्शन करा मग. आणि सिंपल प्रकारे काय होणार इथं, जस्ट तुमची फक्त रिॲक्शन होणार, काय होणार, जे तुमचा वॉटर मॉलिक्यूल आहे तो रिमूव्ह होऊन जाईल. कारण की H2O तुम्ही रिमूव्ह करतायत ना, H2 झाले तुमच्या आणि हा ऑक्सिजन. आणि इथं काय होऊन जाईल, तुमचा बॉन्ड फॉर्मेशन होईल एक प्रकारे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला काय भेटणार मग, म्हणजे ही सायकल तयार झाली की नाही, सायकलायझेशन दिसतंय की नाही, त्या प्रकारे करते. मग तुम्हाला काय भेटणार, 9-10 अँथ्रोक्विनोन भेटणार. आणि हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण की हा डेरिव्हेटिव्ह तयार करतो. ठीक आहे. तुम्हाला विचारला जाणार की डेरिव्हेटिव्ह कुठला आहे, अँथ्रासिनचा डेरिव्हेटिव्ह सांगा, किंवा नॅप्थेलिनच्या वॉट एव्हर जे काही असणार, आपण जे स्पेसिफिक बघणार आहेत ते स्पेसिफिक तुम्हाला लक्षात ठेवायचं. हा मेन इम्पॉर्टंट ह्या पार्ट की 9-10 हा तुमचा काय अँथ्रोक्विनोन हा डेरिव्हेटिव्ह आहे. ठीक आहे. आणि नंतर फक्त नॉर्मली तुम्ही काय करणार, रिडक्शन प्रोसेस करणार. म्हणजेच काय, तुमचे ऑक्सिजन काय होऊन जातील, रिडक्शन प्रोसेसमध्ये, आणि तुमचा काय होऊन जाईल, हायड्रोजन तुमच्याकडे काय होऊन जाईल, बॉन्ड फॉर्मेशन होईल. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला फायनल प्रोडक्ट काय मिळाला, अँथ्रासिन मिळाला. कळतंय? नेक्स्ट आहे तुमची एल्स रिॲक्शन. ठीक आहे. याच्यामध्ये पण सिंपल काय होणार आहे, पॅरालिसिस म्हटली म्हणजेच काय, की जे थर्मल कंडिशनला तुमचा खाना जो ऑक्सिजनचा असतो तिथं तुमचा कांदा निघून जाणार असतो.
बरोबर की नाही, बॉन्ड फॉर्मेशन करणारा असतो ना. अँथ्रासिन इज प्रिपेअर्ड बाय द प्रोड्यूस ऑफ द ऑर्थोमिथिल बेन्झोक्विनॉन. तुम्हाला कशापासून भेटतोय तो ऑर्थोमिथिल बेन्झोक्विनॉन. हा तुमचा बेन्झोक्विनॉन सिंपल आहे की तुमचे इथले 2 हायड्रोजन आणि हा ऑक्सिजन म्हणजे वॉटर मॉलिक्यूल तुमचा निघणार आहे. पायरोलिसिस म्हणजे काय, तुम्ही थर्मल कंडिशनला हिटिंग वगैरे देणार जे करणार. ठीक आहे, सिंपल. आता काय होऊन जाईल, हे कार्बन कार्बन जस्ट बॉन्ड फॉर्मेशन या प्रकारे तुम्हाला स्ट्रक्चर भेटणार आहे. कळतंय या प्रकारे. ठीक आहे, नेक्स्ट आहे तुमचा डायस अल्डर रिॲक्शन. ही सगळ्यात एकदम इझी, तुम्हाला कशी वाटते माहिती नाही, बट मला सगळ्यात इझी आणि खूप 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 म्हणजे जास्त सिंपल वाटायची रिॲक्शन. तर बघूयात ही रिॲक्शन पण बाय डायस अल्डर रिॲक्शन. ठीक आहे, याच्यामध्ये फक्त तुम्हाला काय घ्यायचं की 1,4 नॅप्थोक्विनॉन घेणार आहे तुम्ही आणि 1,3 ब्युटाडाइन, कारण की हा कंपल्सरी डायस अल्डर रिॲक्शनचा हा रिॲक्टर. याच्याशिवाय तुम्ही डायस अल्डर रिॲक्शन करू शकत नाही, कारण की तो काय करतो, एक प्रकारे रिंग फॉर्मेशन. कशा प्रकारे होते ते पण बघूया. ठीक आहे, तुम्ही काय घेतलं, 1,4 नॅप्थोक्विनॉन घेतलं, 1,3 ब्युटाडाइनसोबत रिॲक्शन करणार आहे. कळतंय, तुम्हाला काय भेटणार आहे मग 1,4 डायहायड्रो अँथ्रासिन 9 डॉल. तो कशा प्रकारे होईल मग, सिंपल. तुमचं काय होणार इथं, हा जो बॉन्ड आहे तो इथे शिफ्टिंग होईल, हा CH2चा इथं, आणि हा जो बॉन्ड आहे इथं शिफ्टिंग होईल. ठीक आहे, म्हणजे बघा इथून CH2ची इथं, हा बॉन्ड इथं आणि हा बॉन्ड इथं दिसते रिॲक्शनमध्ये. बेंझिनिक ॲसच बाकीचं जसं तसं आहे, आपल्याला बाकीच्या ठिकाणी काही करायचं नाही आहे. ठीक आहे, या प्रकारे बाकीचं तर कन्फ्युजन होण्याचं कारण काहीच नाही आहे. फक्त तुम्ही काय केलं आहे, रिंग फक्त काय केली, जॉईन केली. ठीक आहे, नेक्स्ट कंडिशनला काय होणार मग, सिंपल ऑक्सिडेशन रिॲक्शन करा. ऑक्सिडेशनमध्ये तुम्हाला माहिती काय करणार आहे तुम्ही, ऑक्सिडेशनमध्ये तुमचं काय होऊन जाईल, इथं बॉन्ड फॉर्मेशन होईल. बरोबर ना, H2 रिमूव्ह होऊन जाईल. आता बेंझिनिन घेतली, तुमचे 2 हे घेतले, क्विनॉन घेतले आणि हा त्याला काय तुम्ही 9,10 अँथ्राक्विनॉन म्हणणार. ठीक आहे, रिडक्शन करणार, तुमचे ऑक्सिजन काय होणार, रिमूव्ह होऊन जाणार. ओके, या प्रकारे तुम्हाला अँथ्रासिनचं स्ट्रक्चर फायनली भेटणार. ठीक आहे, आता नेक्स्ट आपला इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शनमध्ये तर तुम्हाला जस्ट प्रोडक्ट वगैरे पण काढायला लावलेले असतील क्वेश्चन पेपरमध्ये, जस्ट दिलेलं असेल तुम्हाला स्ट्रक्चर आणि त्याच्यावर फायनल प्रोडक्ट वगैरे तुम्हाला काय करायचं, राईट डाऊन करायला लावलं असेल. ठीक आहे, आता ते बघून घेऊयात. केमिकल रिॲक्शनमध्ये एक हॅलोजन, आणि तुम्हाला एक एकदम इझी आणि सिंपल पॉईंट सांगते. तुमचं जेव्हा रिॲक्शन वगैरे चालू होतात, म्हणजे हॅलोजनचे रिॲक्शन म्हणजे केमिकल रिॲक्शन वगैरे असतील, त्या तुम्हाला मोस्ट ऑफ लक्षात ठेवा 9 आणि 10 जी पोझिशन असते ना, 9 आणि 10 पोझिशन तुम्हाला मी आधीच सांगितलं, ही कुठली 9 आणि ही 10 नंबर कसं झालं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशी द्यायला लावली ना, तर तुम्हाला 9 आणि 10 पोझिशन जी आहे तिथं मोस्ट ऑफ करून आपले जे पण असणार आहे ते काय होणार आहे, जॉईन होणार आहे ग्रुप. जे पण ग्रुप तुम्ही जॉईन करता म्हणजे नॉर्मल तुम्ही तिथं सांगू शकता. ठीक आहे, म्हणजे इथं पण होतील, पण काही केसेसमध्ये होतील, पण मोस्ट ऑफ करून तुमच्या 9 आणि 10 पोझिशनला कंपल्सरी तो तिथं जो पण असणार आहे तुमचा रिॲक्टर वगैरे, तुम्ही जो पण घेणार आहे रिॲक्ट करणार आहे ते तो तिथं जॉईन होणार आहे. ठीक आहे, आता बघा तुम्ही अँथ्रासिन घेतलं, बरं. हे अँथ्रासिनचं स्ट्रक्चर आहे. तुम्ही सिंपल रिॲक्शन कसे हॅलोजनसोबत, म्हणजे तुम्ही क्लोरीन असू शकतो का ब्रोमिन असू शकतो, आपण ब्रोमिन घेतलेलं आहे. ठीक आहे, CCl4 कार्बन टेट्राक्लोराइड घेतलेला आहे तुम्ही. तर त्याच्यामध्ये तुमची काय कोणाच्या प्रेजेसमध्ये CCl4च्या आणि 2 फ्रॉम द 9 ब्रोमो अँथ्रासिन तुम्हाला भेटला आहे. बघा तुम्हाला तेच सांगितलं मी की तुमची काय होणार आहे, 9 किंवा 10 पोझिशनला काय होणार, अटॅचमेंट होणार. मग तुम्हाला कुठं भेटतो आहे, 9 पोझिशनला बिअर जॉईन. ही हॅलोजनची रिॲक्शन झाली. ठीक आहे, आता नायट्रोजनची रिॲक्शन, नायट्रोजनच्या रिॲक्शनमध्ये पण सेमच होणार आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय सांगू शकता तुम्ही की नायट्रोजन रिॲक्ट्स विथ द कॉन्सन्ट्रेट HNO3 घेतला आहे तुम्ही, नायट्रिक ॲसिड घेतला, कोणाच्या प्रेशनमध्ये ॲसिटिक अनहायड्रेटच्या प्रेशन, ॲसिटिक अनहायड्रेटच्या प्रेशनमध्ये घेतलेला आहे. तर सिम्पली तुम्हाला काय भेटणार, एक 9 नायट्रो अँथ्रासिन भेटणार आणि एक दुसरा काय 9-10 नायट्रो डायनायट्रो अँथ्रासिन भेटणार. कारण की अँथ्रासिन घेतलं तुम्ही आणि NO2 तुमचा तर जॉईन होणार, बरोबर की नाही. एक मेजर आणि मायनर प्रोडक्ट तुम्हाला भेटणार, 2 प्रकारचे तुम्हाला प्रोडक्ट भेटणार आहे. सिंपल तुम्ही 9 पोझिशनला केला, हे तर मी तुम्हाला आधीच सांगितलं, आणि एक तुमचा काय 9 आणि 10ला दोघींना भेटणार आहे. ओके, नेक्स्ट आहे तुमची ऑक्सिडेशन रिॲक्शन. आता याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे ऑक्सिडेशनमध्ये काय होणार, तुम्ही काय घेतलं आहे, अँथ्रासिन घेतला आहे आणि जसं त्याचं ऑक्सिडेशन केलं K2Cr2O7 पोटॅशियम डायक्रोमेटसोबत जेव्हा रिॲक्शन करणार H2सोबतच्या प्रेझेंटमध्ये. ठीक आहे, हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे तुमचा. ठीक आहे, तुम्हाला काय भेटणार आहे मग 9 आणि 10 अँथ्रोक्विनॉन भेटणार आहे. मी याच्यावरती एकदम डिटेल, जर तुम्हाला डिटेल बघायचे असतील मेकॅनिझम वगैरे, तर मी स्पेसिफिक असे तुमचे ऑक्सिडायझिंग एजंट घेतले त्यावर तुम्ही करू शकता. मग 9-10
अँथ्रोक्विनॉन तुम्हाला इथं भेटला आहे बघा. फक्त इथं काय होणार, सिम्पल ऑक्सिडेशन होणार आहे जॉईन. ठीक आहे. नंतर रिडक्शनमध्ये काय होईल मग, ऑब्व्हियसली ऑक्सिडेशन म्हणजे जे ऑक्सिजन आहे ते काय होऊन जातील, निघून जातील आणि हायड्रोजन तिथं जॉईन होऊन जातील. अँथ्रॅसिन अंडरगो द काय सांगत होतं तुम्ही, रिडक्शन इन द प्रेझन्स ऑफ सोडियम इथेनॉल टू फ्रॉम द 9 डायहायड्रो अँथ्रॅसिन. ठीक आहे. म्हणजे तुम्ही जिथं ऑक्सिजन जॉईन केलेत ना तिथं फक्त तुम्हाला हायड्रोजन जॉईन करायचं आहे. या प्रकारे अँथ्रॅसिन घेतला, सोडियम घेतला, इथेनॉल घेतला, सिम्पल तुमचं काय होणार इथं ऑक्सिजनच्या जागेवर तुम्ही हायड्रोजन जॉईन केला म्हणजे 1 आणि तुमचा काय झाला 1,4 डायहायड्रो अँथ्रॅसिन तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. नंतर तुम्ही त्याचे मेडिसिनल युजेस आहेत काही, तर ते पण इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सांगता की फंगल आणि अँटीव्हायरल एजंटमध्ये तुम्ही यूज करतात, की मॅन्युफॅक्चर ऑफ द व्हेरियस डाईजमध्ये पण त्याचा यूज होतो, किंवा ड्रग लाईक कसेसरा आणि सेना वगैरे आहे त्याच्यावर पण यूज होत आहेत. इट इज यूज ऑफ द इन्सेक्टिसाईड, वूड प्रिझर्वेटिव्हमध्ये होतो. ठीक आहे. आता याचे काही डेरिव्हेटिव्ह आहे अँथ्रॅसिनचा, हा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. अँथ्रॅसिन ऑफ डेरिव्हेटिव्ह मोस्ट ऑफ करून विचारला तो, पण हा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. याच्यामध्ये काय कुठले कुठले डेरिव्हेटिव्ह ते बघूयात. आता बघा थ्रोन तुम्हाला लक्षातच घेऊन जाईल, नावावरनंच लक्षात आहे. अँथ्रोन तुमचा आता अँथ्रॅसिनची एक रिंग तर आहेच तुमच्याली, बरोबर की नाही. अँथ्रॅसिन तुमचे 3 रिंग येतात ना ह्या, कळतं आहे का. अँथ्रॅसिन ओन तुम्ही काय करणार, ऑक्सिजन. जर लक्षात राहत नसेल तर सांगते आम्ही, कारण की हे स्ट्रक्चर आपल्याला माहितीच पाहिजे. अँथ्रोन तर तुम्ही काय ओन वन तुमचा काय असणार आहे, कार्बन ग्रुप असणार आहे. या प्रकारे लक्षात ठेवा. ठीक आहे. इट इज अ यूज इन द लॅक्सेटिव्हमध्ये यूज करता, किंवा डिटर्मिनेशन ऑफ द कार्बोहायड्रेट, किंवा डिटेक्ट द तुम्हाला क्वालिफाय द शुगर अँड डिफरंट सॅम्पलमध्ये तुमचा याचा यूज होतो. ठीक आहे. नेक्स्ट तुमचा अँथ्रोक्विनॉन आहे. ते अँथ्रोक्विनॉनमध्ये तुम्हाला माहिती आहे की 2 तुमचे काय असणार आहे, ऑक्सिजन असणार आहे जॉईंट, बरोबर की नाही. कार्बन तुमचे 2 असणार आहे जॉईंट. ओके. अँथ्रोक्विनॉनचे याचे पण काही यूजेस आहेत. ते यूजेस तुम्ही सांगू शकता की इट इज अ यूज ॲज अ हर्बिसाईड, पेस्टिसाईडमध्ये यूज होतो, आणि मॅन्युफॅक्चर ऑफ द व्हेरियस डायसमध्ये होतो, आणि बिल्डिंग ब्लॉक ऑफ द व्हेरियस ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे जे तुम्हाला सिंथेसिस वगैरे करायला लागतात त्याच्यामध्ये पण इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. एक आहे तुमचा डायहायड्रो अँथ्रॅसिन. आपण जे पण काढले ते सगळे आपण डेरिव्हेटिव्ह राईट डाऊन केलेले आहेत. ठीक आहे. डायहायड्रो अँथ्रॅसिन हे तुमचं डायहायड्रो याच्यामध्ये पण तुम्ही सांगू शकता की सिंथेसिसमध्ये यूज होतो ऑर्गॅनिक कंपाऊंडचा. ठीक आहे. सिम्युलरच आहे. आणि यूज ऑफ द फोटोग्राफिक टेक्निकमध्ये पण याचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे. ओके. आय थिंक इथपर्यंत कोणाला कन्फ्युजन नसणार आहे. आणि हो फ्रेंड, हेल्पफुल वाटलं तर लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.